आज हम पहुंचे हैं चिचपाड़ा गांव में। ये सुरगाणा नासिक में आया हुआ है, तो यहाँ कुछ प्रोग्राम हो रहे हैं आज, तो वहाँ हम चलने वाले हैं। तो प्रोग्राम में क्या होगा वो तो हम जाएंगे तो पता चलेगा, फिलहाल वहाँ ही चलते हैं। इस गांव का नाम तो ये भाई बताएंगे या पंकज भाई बताएंगे? ये गांव का नाम चिचपाड़ा है। अच्छा, ये महाराष्ट्र में पड़ता है। बराबर। हमारे गुजरात से लगभग 4-5 किलोमीटर के अंदर पर ये है। और यहाँ पर जो आज जो कार्यक्रम रखा गया है वो स्पेशली हमारा जो आदिवासी समाज है उसके अनुलक्ष्य है पूरा कार्यक्रम। जो हमारे नृत्य है, जो हमारी परंपरा है, जो हमारा जो पारंपरिक वाद्य जो कुछ भी है वो यहाँ पर देखने को मिलेगा। बराबर। तो यहाँ इस चिचपाड़ा गांव का भाईश्री हैं जो हमें यहाँ के बारे में थोड़ा कुछ बताएंगे। आज कौन सा प्रोग्राम वगैरह है? आज हमारे यहाँ प्रोग्राम होने वाला है, जैसे कि ठाकरेया, मादड़िया और डोंगरे देव, ऐसे सब कार्यक्रम हो रहे हैं 2 बजे से 6-7 बजे तक है। ओके। जय जवाहर, जय जोहार, जय आदिवासी, जय जवाहर, आदिवासी जागे झाले, आनंद झालाय मला, 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 आदिवासी
हे जे आदिवासी कलेचं परंपरेचं आणि जतन करण्यासाठी आमच्या गावाच्या आणि पर्यटन विकास महामंडळ या टीमच्या वतीने इथं सर्व काही नियोजन केलेलं आहे. ते आपणापुढे आम्ही ही कला पावरी ढोल पावरी नृत्य आता प्रथमतः आम्ही 5 मिनिटाचे आपल्या समोर सादर करीत आहोत. लगेचच पावरी ढोल पावरी नृत्य सादर होईल.
गाइस फिलहाल यहाँ जब हम प्रोग्राम में पहुँचे तो बैसर कलकत्ता से पहुँचे हैं यहाँ तक। बिल्कुल आप देख सकते हैं इतने दूर से आए। आप कहाँ से हैं? महाराष्ट्र मुंबई से आए हैं। भाई जी आप कहाँ से? स्थानिक है। अच्छा स्थानिक है, बहुत बढ़िया। आप बहुत अच्छा प्रोग्राम यहाँ कर रहे हो। मैं महाराष्ट्र कोल्हापुर से। अच्छा गुड। कलकत्ता से। भुज गुजरात। भुज गुजरात से। मैं नासिक से आई हूँ। नासिक से आए हैं। भुवनेश्वर। हाँ मैं भुवनेश्वर से हूँ। अच्छा बहुत बढ़िया। थैंक यू। मैं भी नासिक से हूँ। हम दोनों नासिक कर। हेलो। ओके वेरी गुड। पत्रकार, न्यूज रिपोर्टर आणि जे काही ह्या भागातले
पदाधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांनी सुद्धा या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल सर्वांचं एक वेळेस सगळे मिळून गावकऱ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन प्रस्तुत हा महोत्सव चिंचपाडा श्रीभुवन ह्या ठिकाणी आपण ह्या टीमच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने आयोजित केलेला आहे. तो ह्या ठिकाणी आपण सर्वांच्या उपस्थितीत पुढील कार्यक्रम होतील, परंतु काही मान्यवर अजून यायचे आहेत, तेव्हा आपल्याला थोडंसं काही इथं भगरे साहेब थोडक्यात 2 शब्द बोलतील. जय आदिवासी. जय आदिवासी. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अमूर्त सांस्कृतिक वारसा या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा जो महोत्सव या ठिकाणी सुरगाणा तालुक्यामध्ये विशेषतः आपल्या श्रीभुवन चिंचपाडा या ठिकाणी होतोय. मी सर्वप्रथम हा कार्यक्रम या निमित्ताने आपली आदिवासी संस्कृती दाखवण्याची संधी आज या ठिकाणी मला वाटतं देशभरातून न्यूज रिपोर्टर किंवा फोटोग्राफर्स आलेले की आपली आदिवासींची संस्कृती कशा पद्धतीने वेगवेगळ्या भागात आपले आदिवासी बांधव संपूर्ण देशामध्ये राहत आहे आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत, वेगवेगळी संस्कृती आदिवासी बांधवांची आहे, परंतु ती एकच आहे. फक्त भाग वेगवेगळे म्हणून थोडीशी त्याला नृत्य आता आपल्याकडे इथे दिलंय की ठाकर नृत्य, की हे ठाकर नृत्य कधी होतं तर पावसाळ्याच्या पेरणीच्या सुरुवातीला स्वागत करणारे नृत्य. आणि असं वेगवेगळेपणा प्रत्येक भागामध्ये, आणि हा वेगळेपणा हा जगाच्या किंवा देशाला दाखवण्याचं काम ही सगळी मंडळी या महोत्सवाच्या माध्यमातून करणार आहे. आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग या ठिकाणी प्रोत्साहन देतोय. या निमित्ताने पाठीमागे आपलं इथे बोरगाव जवळ आपला जो किल्ला आहे, या किल्ल्याच्या परिसरामध्ये मला वाटतं चांगली 3-4 महिन्यापासून या सगळ्या गोष्टींची तयारी करण्यासाठी ही टीम आलेली आहे. आणि या टीमने आपल्यामध्ये असलेलं आपल्याला जागृत करण्याचं काम आपण करतो, खूप करतो, परंतु ते जगाच्या समोर येत नाही किंवा लोकांसमोर येत नाही. आणि ते आणण्याचं काम या माध्यमातून आपण नुसतं नृत्यच नाही तर आपल्याकडे अनेक रानभाज्या आहे की त्या रानभाज्यांचा आपण बघतो की अनेक प्रकारे, म्हणजे आपण शहरामध्ये खातो त्याच्यापेक्षा रानभाज्या, आता पावसाळ्याचे दिवस आहे, मला वाटतं रानभाज्या महोत्सव सुद्धा याच्यामध्ये लावलेला आहे मला वाटतं, किंवा त्याच्यापासून तयार केलेले पदार्थ सुद्धा आपल्याला खाण्याची संधी त्या निमित्ताने मिळणार आहे. आता हे थोडंसं आपण ज्या भागात राहतो त्या भागात झालंय, परंतु शहरातला माणूस आकर्षित करण्याचं काम हे सगळी न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ही सगळी मंडळी करणार आहे. मला आनंद आहे आज सगळा गाव, म्हणजे अगदी प्रवेशद्वारापासून तुमचं जे कलापथक मला वाटतं वेगवेगळ्या भागामध्ये जातं आणि त्या भागातून गेल्यानंतर आपल्याला जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नाचा काही भाग आपण त्या ठिकाणी प्रवेशद्वाराला केला आहे.
सूर्यात
राजीवला बंगाळ या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत नाशिक अमूर्त संस्कृतीचा वारसा महोत्सव हा चिंचपाडा गावी आज 19 तारीख आज ह्या ठिकाणी महोत्सवाचा साजरा होत आहे। ह्याच्यामध्ये आमच्या रूढी परंपरा खाणं जेवणं आणि त्याच्यामध्ये ज्या जीवन जगण्याच्या शैली आहेत रानभाज्या आहेत असं काही या ठिकाणी आम्ही प्रदर्शन ठेवलं होतं। औषधं आहेत त्याचंसुद्धा प्रदर्शन ठेवलं होतं। त्याचबरोबर आमच्या रूढीचं आणि कलेचं परंपरेचं ते जतन संवर्धन व्हावं त्याच्यासाठी आमच्या गावामध्ये ठाकऱ्या नृत्य हे जे आहे ते जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये 13 सण धरला जातो तेव्हा ते केलं जातं आहे। त्याच्यानंतर ढोल पावरी नृत्य हे सणावाराला जे आपल्या नवरात्रीच्या वेळेस त्यासुद्धा त्या ढोलपावरीचा कार्यक्रम केला जातो। त्याचबरोबर डोंगऱ्या देव नृत्य हे मार्गशीर्ष आणि पौष महिना ह्या 2 महिन्यामध्ये त्या डोंगऱ्या देवाचा जो आदिवासीचा कुलदैवत आहे त्याचा जो उत्साह होतो त्याचा जो सण साजरा केला जातो त्याच्यामध्ये डोंगरी देवाचं गाणं आणि त्याचं वादन सगळं काही ह्या कलापथकामध्ये आम्ही दाखवतो। त्याचबरोबर माधळ नृत्य हे एखाद्या लग्नाच्या वेळेस शुभ कार्याच्या वेळेस माधळ नृत्य आणि माधळाचा तमाशा साध्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर तमाशा त्याच्यामध्ये सोंग वगैरे केली जातात। त्याचबरोबर अक्षय तृतीयाच्या वेळेस जेव्हा गौराईची गाणी बाया सांगतात ते गौराईची गाणी त्याच्याबरोबर टिपरी डान्स त्याच्याबरोबर ते वाद्य हे सर्व काही केलं जातं। आणि आमची जी कला आहे ही पारंपरिक वारसा पुढे चालावा याच्यासाठी आम्ही ती जतन व्हावी म्हणून जनतेला पुढील समाजाला पुढील पिढीला ती त्याची जाणीव असावी त्याची जागरूकता व्हावी याच्यासाठी हे आम्ही ह्या ठिकाणी कला प्रदर्शन आणि हा मेळावा आयोजित केला होता। नमस्कार। ढोल पावरी नृत्य खाता करून दे आता जीवा अरे माझं नाव जीवा जय माता माझा हात पाय चांगलं होऊन जा नाही आता आम्हाला पाव नाही तर मला मी तुला कोंबडा आणि एक तुला झल्ला आणि
भंगार देवीचा वाजा आहे सुतारी घडेल चमारी माडेल गुरुदेवाची साया भरेल रे गुन्हा चेष्टा करायचा नाही चेष्टा नाही करायचा नाही हा चेष्टा केल्यावर काय करताय हाताला फोडा गेला तर हात मोडून जाईल पायाला फोडा गेला तर पाय मोडून जाईल आम्ही मोठली डफडा फोडून डफडावाला चेष्टा करताना देवीचा वाजा आहे असा हा मग फोडून येणार कोण तुम्ही फोडून येणार फोडून ह्याला पाठवून ती फोडून पण दे चेष्टा करायचं नाही ह्याला फोडून एक धुमरा देईन तर फोडून सांगा ना एकदा घ्या ए देवी माता माले पाव ए देवी माता दिन राहता झालं हे कार्यक्रम हा तर
तुमचा आता कार्यक्रम आहे पण आता सुधरून घ्या ना म्हणजे कार्यक्रम होईल हा हे देवी माता असा जाऊन दे ऐकत आहे ना माझा हा कार्यक्रम हे देवी माता मला पाव माझा हातपाय चांगला होऊन जाऊन दे गांड्यात जाऊन दे राहून दे तसा विषय माझा हातपाय चांगलं होऊन काही नाही अरे तुला राहते का काय आता ती नवसा नाही फेडते तू तसा ना पांगा झिंशी देव माता एक राहता दोन राहता तिने नाही एक चालीवर होऊन जाऊन दे आपण हा भात सांगायन काय तर खूप दिवस तुला कोण पोषेल अरे तो तुमच्या अंगी सकल नाही मग त्यांच्या अंगी मुळा सट मग बांधल्या आवडता हो तुमच्या अंगी सट नाही चालू सगळं जेवण दिलं का करा उभा नाही बांधल्यात अरे काय झालाय अरे काय आहे काय आहे अरे ते काय आहे तुम्ही कोण लोक काय जात आहे त्याला काय करता ती मला दाखवा सांगो हो ना असा गेलं पोरा नाही पोरा होत्या नवस घेतल्यावर गेलं काही अंग रोग हवा तरी तपासत आहे काही सगळं बायका सांग नाही तुमचा चुकलाय असा तुम्हाला पावला नाही काय करा पावला नाही मग त्याला आता हात तोडा घरी निघला आवाज
इकडं मारा मारा आणि हा आता इकडं मारा हात जोडावा लागेल हात जोडा मुका देता ना हात जोडा